नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामध्ये भरती जाहिरात जी आहे 416 पदासाठीची गटासाठीची चौकीदार या पदासाठीची भरती जाहिरात 2026 जी आहे तर ती 27 एप्रिल 2026 रोजी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्यामधली सविस्तर जाहिरातीचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील चौकीदार गट संवर्गातली ही भरती प्रक्रिया जी आहे तर 100% रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे 27 एप्रिल 2026 पासनं ते 18 मे 2026 तुम्हाला अर्ज करता येणार. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आली आहे tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळातून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. मग कॅटेगरी वाईज जागा ज्या आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर बघू शकता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर अकोला जिल्हा अहिल्यानगर इथली जी जागा आहेत एकूण 15 असणार आहेत. कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी आहे. तर तुम्ही ही सविस्तर जाहिरात जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात यावरनंही बघू शकता. त्यानंतर एकात्मिक अधिकारी एकात्मिक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे जिल्हा आहे. मग सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे. त्यानंतर पुढचं जे आहे नाशिक जिल्हा जे आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक इथला आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे. हे जे एकूण पदे आहेत त्यानुसार जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. सविस्तर जाहिरात जी आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरनं पाहता येणार आहे. जे विद्यार्थी याच्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्यामध्ये सिलेक्शन कसं केलं जाणार आहे, एक्झाम असणार आहे का, त्याच्यासाठीचं सिलेबस असणार आहे का, याची सविस्तर जी माहिती आहे ती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुठल्या विभागामधनं तुम्ही अर्ज करण्यासाठी इच्छुक आहात तर त्यानुसार तुम्ही अर्ज करा. तुमच्या कॅटेगरीसाठी त्यामध्ये किती जागा आहेत ते व्यवस्थित बघा. महिला उमेदवार असाल तर महिला उमेदवारासाठी कॅटेगरीनुसार जागा आहेत का ते बघा. ओपनमध्ये जागा आहेत का ते बघा. ओपनसाठी लागणारं आरक्षण जो आहे तर तो त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू इच्छुक आहात का तेही तुम्ही तिथं बघू शकता आणि त्यानंतरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहेत. जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर त्यांनीच इथं अर्ज करा. चौकीदार या पदासाठीची ही जाहिरात असणार आहे. आदिवासी विकास विभागामधली ही 2026 साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे एप्रिल 2026 रोजी. तर सविस्तर जाहिरातीसाठीचं PDF जे आहे ते तुम्ही चेकआउट करा. परंतु याच्यासाठीची डिटेल जी आहे ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. कॅटेगरी वाईज जागा ज्या आहेत विभागानुसार जिल्ह्यानुसार जे आहेत जागा देण्यात आलेल्या आहेत. तर ती तुम्ही इथं बघितल्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर सविस्तर जाहिरात जी आहे ते तुम्हाला वाचता येणार आहे आणि याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणारे उमेदवार जे आहेत ते इथं देण्यात आलेले आहे. आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी आहेत मग तिथं खेळाडूचे उमेदवार असतात त्यांच्यासाठीचं आरक्षण आहे. दिव्यांग उमेदवारासाठीचं आरक्षण आहे. अनाथ उमेदवारासाठीचं आरक्षण जे आहे तर या पदासाठी. त्यानंतर माजी सैनिकासाठीचं आरक्षण जे आहे तर ते असणार आहे. आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत तर ते देण्यात आलेले आहेत माजी सैनिकासाठीचे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत, भूकंपग्रस्त उमेदवार आहेत, त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी उमेदवार आहेत. वयोमर्यादा जी आहे तर ती 1/4/2026 या तारखेला गणण्यास येणार आहे. खुल्या प्रवर्गामध्ये जे आहे तर 18 ते 38पेक्षा जास्त नसावी आणि मागास प्रवर्गामधून असाल तर 18 ते 43पेक्षा जास्त नसावी. वयोमर्यादा जी आहे ती तुम्हाला ते देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शिथिलता जी आहे ते देण्यात आली. वेतन श्रेणी जी आहे तर ते असणार आहे 15,000 ते 47,600 अशी असणार आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे ते 10वी पात्र असणं आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक देण्यात आलेला आहे. निवड प्रक्रिया जी आहे तर ती कशी केली जाणार ते देण्यात आले. निवड पद्धती जी आहे तर कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न असणार आहेत. एकूण जे आहेत मग इथं मग मराठीचे 50, इंग्रजी 50, सामान्यांचे 50 आणि बौद्धिक चाचणीचे 50 असे 120 मिनिटासाठी वेळ असणार आहे. वेळ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. प्रत्येक घटकावर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ते देण्यात आलेलं आहे. एकूण 200 गुणासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा शुल्क जे आहे अमागास म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1000, मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असेल तर 900 रुपये परीक्षा शुल्क आकारला जाणार आहे. दिव्यांग किंवा माजी सैनिक असाल तर त्यांना परीक्षा शुल्कातून शिथिलता देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठीचे प्रोसेस जे आहे तर ते देण्यात आलेली आहे. तर ही होती आदिवासी विकास विभागामधली चौकीदार गट वर्गासाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातली माहिती. डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे तर त्याची ही लिस्ट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर जाहिरात व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्यासाठीचे स्टेप
बाय स्टेप इन्स्ट्रक्शन इथे देण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल, काही शंका असेल, काही डाऊट येत असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या शंकाचं नक्की निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल. ही होती आदिवासी विकास विभागामध्ये 416 पदासाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती शेवटपर्यंत पाहिल्यासाठी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि जाहिरातीचं PDF टेलिग्रामवरनं चेकआउट करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.